दिनांक 21 डिसेंबर या दिवशी जीवन विद्या मिशन फाउंडेशन कोर्स स्वानंद योग तन मन धनचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंद योग भाग 1 कोर्स घेण्यात आला. यावेळी प्रमुख कोर्स फॅकल्टी मेंबर डॉक्टर चिन्मय बने व दशरथ शिरसाट हे 2 मान्यवर उपस्थित होते. त्यांनी तन मन धन या विषयावर अत्यंत महत्त्वाचे व मौलिक असे मार्गदर्शन केले. जवळपास या कोर्ससाठी 330 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहिलेले होते. अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक शब्दाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. अनुभवी अध्यक्ष श्री हनुमंत काशीद, श्री दत्ता शिंदे, श्री प्रल्हाद मेवान, विद्यमान अध्यक्ष श्री चतुरसिंग राजपूत, सचिव सो आरती वायकर, खजिनदार श्री शिरीष देशपांडे, कोर्स कोऑर्डिनेटर सो मीनाक्षी क्षीरसागर, IT कोऑर्डिनेटर श्री दशरथ करडे व बालसंस्कार व संस्कार शिक्षण अभियान कोऑर्डिनेटर श्री दिनेश भिलारे व जीवन विद्या मिशन धनकवडी ज्ञानसाधना केंद्र येथील नामधारक यांच्या उपस्थित जीवन विद्या मिशन फाउंडेशन कोर्स स्वानंद भाग 1 कोर्स संपन्न झाला. मी दशरथ शिरसाट, जीवनविद्या मिशनचा नामधारक. आज धनकवडीमध्ये जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र धनकवडी यांच्या वतीने फाउंडेशन कोर्स म्हणजे जीवनविद्या तत्वज्ञान सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेलं या तत्वज्ञानाची थोडक्यात ओळख करून देणारा हा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 3 सेशन असतात. तन, मन आणि धन. दैनंदिन जीवन जगत असताना या 3ही गोष्टी कशा हाताळायच्या याचं मार्गदर्शन या ठिकाणी या 3 सेशनमधनं आपल्याला मिळतं आणि अनेक लोकांना जीवनविद्येची ओळख होते, जीवनविद्येचा चांगला अनुभव येतो, ती जोडली जातात. आणि सद्गुरूंचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही अंगाने जीवन सुखी करणारं असं आहे. उत्कर्ष करत असताना हा उत्कर्ष शांतीपूर्ण रीतीने कसा व्हावा, म्हणजे ज्याला आपण उत्कर्ष म्हणतो, तो उत्कर्ष पीसफुल पाहिजे, स्ट्रेसफुल नको. तर त्याचं ज्ञान या जीवनविद्या तत्वज्ञानातून मिळतं. असं हे तत्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं, सर्वांना त्याची ओळख व्हावी म्हणून हा कोर्स या ठिकाणी राबवला. आमच्या धनकवडी ज्ञानसाधना केंद्राच्या वतीने या सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. जीवनविद्या मिशनचे प्रमुख आदरणीय प्रल्हाद वामनराव पै, ज्यांना आम्ही आदरणीय प्रल्हाद दादा म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या प्रमाणामध्ये जीवनविद्या तत्वज्ञान जगात पोहोचत आहे, सर्वांपर्यंत पोहोचत आहे. कॉर्पोरेट लेवल आहे, त्याच्यानंतरचं तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आज आहे. बाल म्हणून सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे हे लक्षात घेऊन सर्वांच्या हिताकरता सद्गुरूंनी निर्माण केलेली जी विश्व प्रार्थना आहे, ही विश्व प्रार्थना म्हणजे कृतज्ञतेची साधन आहे. आपण ही विश्व प्रार्थना सर्वांनी. नमस्कार, मी प्रोफेसर दशरथ राजेंद्र करडे, जीवन विद्या मिशन धनकवडी ज्ञानसाधना केंद्र इथं IT कोऑर्डिनेटर म्हणून मी कार्यरत आहे. वयाच्या 10व्या वर्षी मला जीवन विद्या मिशन मिळाली. जीवन विद्येचं ज्ञान मिळालं म्हणजे अगदी 5वीत असताना कळालं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सद्गुरू श्री वामनराव पै यांचं महान वाक्य आहे की मी माझ्या लहानपणीच अवलंबून VR फॉर्म्युला सांगितलं सद्गुरूंनी. मग त्या पद्धतीने दुसऱ्यांना शिकवता शिकणे ही कला अवगत झाल्यामुळे जीवन विद्या मिशनमध्ये मग हळूहळू दुसऱ्यांना शिकवण्याची आवड माझ्यात निर्माण झाली. अगदी सामान्य असलेलं आमचं कुटुंब आज सद्गुरूंच्या ज्ञानामुळे असामान्य आहे आणि जीवन विद्या मिशनच्या कार्यामध्ये आहे. ह्या कार्यामध्ये असल्यामुळे अशा नामधारकांची संगत लाभते. नंतर आपण सक्सेस हे होतोच, कारण इथं परिस्थिती नाही तर त्याच्या आधी मनस्थिती कसं बदलायचं हे शिकवत असतात. ते मिशन ज्ञानपीठ कर्जत या ठिकाणी युवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा कोर्स आहे. त्यातून विचाराची क्षमता असेल, करिअर गायडन्स असेल हे मिळत असतं. तसंच जीवन विद्या मिशन YouTube ह्याच्या माध्यमातून वर्क लाईफ आणि बॅलेन्स ह्याचं प्रल्हाददादा वामनराव पै ह्यांचं फ्री असं मार्गदर्शन आहे. तिथं कोणताही चार्ज नाही. नक्कीच युवकांनी आपलं जीवन जे घडवायचं आहे तर त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून ते घडवू शकतात. तसंच आज झालेला इथं कोर्स हा फाउंडेशन लेवल 1 कोर्स आहे. या कोर्सच्या माध्यमातून तन मन आणि धन ह्याची माहिती आपल्याला मिळाली. 15 वर्षापासून ते त्याला वयाची अट नाही, ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हा उपयुक्त असा कोर्स सगळ्यांना मिळाला. सर्वजणांचा फीडबॅक हा पॉझिटिव्ह आला, चांगला आला.
तसेच लेवल 2 ते लेवल 7 हे कर्जत ज्ञानपीठ ह्या ठिकाणी कोर्सेस होत असतात. सर्वांनी ते कोर्स करावे. आमच्यासारखा सामान्य कुटुंबातला एक युवक आज भारत कोचिंग क्लासेस इंजिनिअरिंग पुणे ह्या ठिकाणी मी प्रोफेसर आणि प्रोप्रायटर म्हणून आहे. आणि मी जे काही शिकलो ते कित्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची संधी मला हे जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून मिळत असते. तर जीवन विद्या मिशनचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नमस्कार, मी सौ सपना बशीर शेख, जीवन विद्या मिशन धनकवडी ज्ञानसाधना केंद्रामध्ये गेली 25 वर्षाहून अधिक काळ कार्य करण्याचं मला भाग्य लाभते. मी तुम्हा सर्वांना या निमित्त सुखी व्हावं आणि आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावं हा सद्गुरू श्री वामनराव पै यांचा संकल्प आहे, प्रसार होत आहे. आज काळाला गरज जीवनविद्येची आहे असं समाजामधनं दिसून येतं. आज आमचे प्रल्हाद दादा तरुणांना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. तर ही जीवनविद्येचा ज्ञानाचा प्रसार अगदी गर्भात असल्यापासून गर्भसंस्कार, बालसंस्कार, युवा संस्कार, प्रौढांसाठी ज्ञानसाधना केंद्र आणि पोलिसांना मार्गदर्शन, नर्सेसना मार्गदर्शन आणि आनंदगृह म्हणजे कारागृहात सुद्धा आमचं हे जीवनविद्या मिशनचं तत्त्वज्ञान कार्य करत असतं. आणि आज त्याचा भरघोस असं यश या ज्ञानामुळे अनेकांना मिळत आहे. विद्यार्थी उत्तम मार्गाने पास होत आहेत, अनेकांची व्यसनं गळून पडत आहेत, स्त्रियांना मानाची वागणूक मिळत आहे. अशा प्रकारे जीवनविद्या ही आज काळाची गरज आहे. धन्यवाद. नमस्ते, मी आरती गणेश वायकर, धनकवडी ज्ञानसाधना केंद्राची मी सचिव आहे. आणि ह्या पदावर काम करण्यासाठी सगळ्यांनी मला हे पद दिलं त्याबद्दल मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करते. आणि हा जो कोर्स हा आमचा पहिलाच कोर्स असून अतिशय सक्सेसफुल झालेला आहे. गुलाबनगरला जे गणपती मंदिर आहे रिक्षा स्टँडच्या शेजारी, तिथं रविवारी 4 ते 6 या वेळेत प्रत्येक रविवारी 6:30 ते 8:30 या वेळेत कोर्स असतो. त्याचबरोबर गुरुवारी श्रेयश गार्डन मोहन नगर येथे 4 ते 6 या वेळेत अशा 3 ठिकाणी सत्संग चालतात. आणि आमची 5 बालसंस्कार केंद्र ऑफलाईन आहेत आणि एक ऑनलाईन आहे. श्रेयश गार्डन इथं देखील 6 केंद्र चालतं. आमचे खोले नाना यांचं घर म्हणजे सोनाई बंगला राजे चौक इथे देखील बालसंस्कार केंद्र चालतं. त्याचबरोबर सुखसागर नगरला खंडोबा आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे दिव्यबोध दिव्य साधना देणारे हे सद्गुरू श्री वामनराव पै आहेत. आणि तो अभ्यास आमचा होतो. तो अभ्यास वर्ग आमचा अतुलदादा चव्हाण, उत्तरा चव्हाण यांच्या घरी विठ्ठल नंदा बिल्डिंग जी आहे बंगला तिथे होतो. तिथं अंकुश परहर सर यांचा दर बुधवारी 6:30 ते 8 या वेळेत अभ्यास वर्ग असतो. त्याचबरोबर रमेश शेलार, अंबामाता मंदिर, सुखसागर यांच्या घरी देखील मंगळवारी 6:30 वाजता ते जवळजवळ 7 वाजता सुरू होतो तो एक अभ्यास वर्ग. असे 2 अभ्यास वर्ग, 3 उपक्रम ह्या धनकवडी परिसरात चालू आहेत आणि याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेल. कृतज्ञता व्यक्त करते, आशा व्यक्त करते. थँक्यू सो मच. विठ्ठल विठ्ठल. मी मीनाक्षी उल्हास क्षीरसागर, धनकवडी ज्ञानसाधना केंद्रात मी जीवन विद्येत जवळजवळ 12-13 वर्ष झालं आली आहे. आणि अनुभव म्हणजे खूप छान परिस्थिती आहे, परंतु माझी मनस्थिती शिक्षण घेतात तेही याच्यात आहेत. आणि मी आता कोर्स कोऑर्डिनेटर या पदावरती आहे. आजचा कोर्स आम्ही पहिला घेतला. फाउंडेशन हाऊसफुल झाला कोर्स आणि खूप सुंदर झाला. आता आमच्या सचिव बोलतील. माझं नाव चतुरसिंग भावसिंग राजपूत. मी 1997 रोजी ह्या सद्गुरूच्या 4 शाखा झाल्या. त्या धनकवडी शाखेमध्ये पदाधिकारी म्हणून मला नियुक्त करण्यात आलं. तर ह्या कार्यामध्ये सद्गुरूंचा जो संकल्प आहे हे जग सुखी व्हावं आणि हे राष्ट्र आपलं सर्वार्थाने सर्व देशांच्या पुढे जावं, या संकल्पपूर्तीसाठी सर्वच नामधारक, सर्वच पदाधिकारी आणि सर्व सद्गुरूंचे शिष्य निरपेक्षपणे हे कार्य करत असतात. आणि त्यांच्या साथीनं उभा राहून हे कार्य करण्याची खरोखर मला संधी मिळाली, हे मी कृतज्ञता समजतो आणि खूप भाग्यवान मी स्वतःला समजतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या कार्यामध्ये परोपकार ते पुण्य आणि पाप ते परपीडा हा जो संतांनी न्याय सांगितला आहे किंवा निसर्गाचा नियम सांगितला आहे, सद्गुरू श्री पै माऊलींनी तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख तुमच्याकडे सहस्रपटीने गुमरांग होऊन अगदी माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं
तर अक्षरशः मी अंगाच्या कपड्यावर आलेला पुण्यातला एक तरुण, आणि बघता बघता या एका बाजूने कार्य अतिशय उत्कृष्ट आमची प्रगती झाली. राजपूत इंजिनियर्स म्हणून माझी एक फर्म आहे आणि त्या फर्मचा सुद्धा प्रचंड भरभराट. सद्गुरूंनी दिलेली प्रेरणा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा संदेश, या संदेशामुळे अंधश्रद्धा, अज्ञान आणि आपले व्यसन हे लाखो मैल दूर निघून जातात. आणि प्रगती नाही तर आध्यात्मिक अंगाने सुद्धा, उन्नतीच्या मार्गाने सुद्धा अतिशय मनस्वास्थ्य, प्रचंड पुण्य असल्यामुळे घरात आज कोर्सला आलेली होती आवर्जून. वास्तविक बघितलं तर त्यांनी अगोदर सुद्धा कोर्स केले आहेत, परंतु संपूर्ण घर या कार्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न करत आमच्या जीवनामध्ये निर्माण होतं. आणि त्या पुण्याच्या जोरावर सगळ्या संकटांवर मात करणं, किंवा संकटच नाहीशी होणं, किंवा अनेक असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि हे कार्य करायला ऑटोमॅटिकच सगळे लोक उत्सुक असतात. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा, मनात भरभराट जीवनात, कृतज्ञता मनात भरभराट जीवनात. महाराज